9 दिवसापूर्वी भाजपकडे जाता जाता वंचित मधनं फिरून शिवसेनेत आलेल्या पैलवानाला तुम्ही तिकीट देता। हा सगळा डाव जो रचला गेला ह्या संजय काकाला पुन्हा काहीतरी करून सत्तेत आणण्यासाठी डाव चाललेला। ह्या वेळेला जनतेनंच ठरवलंय की ह्या वेळेला हा संजय काकाचा भूत गाळायचा। खासदार म्हणून ह्यांनी एक पैसा या जत तालुक्याला आणलेला नाही। लोकसभेच्या जत तालुक्याच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीसाठी आज आयोजित केलेल्या कार्यक्रमाला ज्यांच्या नेतृत्वाखाली आजचा हा कार्यक्रम होत आहे ते आपल्या या मतदारसंघाचे माजी आमदार, प्रमुख नेते, आमचे मार्गदर्शक माननीय विलासरावजी जगताप साहेब, महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री, माजी आमदार, म्हैसाळ प्रकल्प ज्यांच्या कारकिर्दीत खऱ्या अर्थानं प्रगती पथावर गेला ते आमचे नेते माननीय अजितराव घोरपडे सरकार, मंचावर उपस्थित असलेले सर्व प्रमुख मान्यवर, जत तालुक्यातून आणि आसपासच्या परिसरातून उपस्थित असलेले सर्व प्रमुख कार्यकर्ते, बंधू, भगिनी, मित्र, सर्वात प्रथम तर जगताप साहेबांचा मी पुन्हा एकदा आभार मानतो। कसं असते, मी वसंतदादांचा नातू आहे, माझ्यात जोश असला पाहिजे, क्रांती घडून वसंतदादांना जमलं, मलाही जमलं पाहिजे, खरं आहे। कधी कधी आपण महाभारत ऐकलेलं आहे, कधी कधी लढाई करताना कुणीतरी कृष्ण येऊन आपल्याला सल्ला द्यायला। आमची खूप लढायची इच्छा असली तरी कधी कधी आपली ताकद पुरते का असा आपल्याला विचार वाटतो, आपण कधी कधी थांबत असतो। आणि आज जगताप साहेबांनी आणि घोरपडे सरकारांनी ती साथ, तो लढायला कान मंत्र, ती शक्ती, ती ऊर्जा ती माझ्यात दिली आणि म्हणून या ठिकाणी मी तुमच्याकडे उभा आहे। काय झालं निवडणुकीत, कसं झालं, आता प्रत्येकाचे म्हणणे आहेत। काय गोष्टी मला एवढं स्पष्टपणे बोलता येत नाही, त्यांनी आता स्वतःला म्हातारच म्हणून घेतलं। अजून आम्हाला खूप काही राजकारण बघायचं आहे, सगळे थेट आरोप कुणाला आम्हाला करता येत नाही, त्यामुळे आम्ही गोल गोल फिरवून करतो आरोप। तर काय घडलं, कशासाठी घडलं हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे। कोणतरी एक व्यक्ती आहे जो प्रत्येक वेळी कुणाला तरी फसवतो आणि स्वतःचं काम करून घेतो। मागच्या निवडणुकीत त्याला तिकीट मिळत नव्हतं, म्हणजे 19लाच हा विषय, हा जो राक्षस आहे हा इथून संपला असता। आणि ह्या राक्षसाला 19 साली पुन्हा जिवंत करायचं काम, आता साहेब वाईट वाटून घेऊ नका, पण हे तुमच्या दोघांचं आहे। आणि मुख्य म्हणजे जगताप साहेबांचं। सगळे लोक विरोध होते, घोरपडे सरकार विरोध होते, तिथले कडेगावचे नेते विरोध होते, सांगली मिरजेचे विरोध होते। एक व्यक्ती फक्त म्हटले नाही नाही त्याला घेऊन जाऊया, आणि जगताप साहेब त्या माणसाला, आता जे खासदार आहे त्या माणसाला इथं तिथं घेऊन गेले, त्याला तिकीट घेऊन आले। तिकीट घेऊन आल्यावर मला आशा होती आता मी उभारतोय, घोरपडे सरकार माझ्यावर राहतील। जगताप साहेबांनी घोरपडे सरकारला पण फोडलं आणि माझी झाली फजिती। आणि हा व्यक्ती असा आहे, ह्याचा अनुभवच घ्यावा लागतो। तो समोर आला ना तर आपल्याला लई गोड लागते, कारण मूळ राजकारणाची ह्या व्यक्तीची जी सुरुवात झाली ना ती सांगली नगरपालिकेत झाली। आम्ही त्यांना निवडून आणलं, उपनगराध्यक्ष केलं, तिथून बाबा जरा होतकरू आहे म्हणून जाऊन तासगाव तालुक्यात आमदारकीला उभं केलं, ताकद दिली,
विलासराव देशमुखांच्या मागे लागून महामंडळ, म्हणजे आता जे आपण अण्णासाहेब पाटील महामंडळ म्हणतो, एवढं मोठं महामंडळ, ते महामंडळाचं अध्यक्षपद 2000 साली दिलं. जे गेले 25 वर्ष हा व्यक्ती सत्तेत आहे, पण 2000 साली आम्ही सगळं केलं. एकाची प्रवृत्ती असते, जो व्यक्ती त्याला मदत करेल त्याच्या मुंडक्यावर हा पाय ठेवणारच, हा सोडणार नाही. त्यामुळे मागच्या दोघांनी केली, आता दोघांच्या मुंडक्यावर पाय ठेवून वर उडी मारा लागले. पण ही दोघं खूप तयारीचे आहेत, कसं खेचायचं यांना कळते, ते त्याला खेचून पाडणार. आता काय जत तालुक्यात सुद्धा आता कोणतरी दोघं चौघं आता त्यांच्या नादाला लागले. किमान एक 7 लोकांना त्यांनी विधानसभेचा आमदार जतचा करतो असा शब्द साहेब जत तालुक्यात दिलेला आहे. किमान 7, जास्त पण असतील, म्हणजे मला माझ्या माहितीप्रमाणे 7 लोक. आणि हा असा व्यक्ती आहे की ही सगळी भुललेली आहे. पण मी तुम्हाला सांगतो, आता ही पडणारच आहे, पण भविष्यकाळी ह्या 7 लोकांच्या पण मुंडक्यावर पाय ठेवायला हा कमी पडणार. आणि जो व्यक्ती तुम्ही म्हणता ह्या सगळ्या षडयंत्राच्या मागे आहे, त्या व्यक्तीच्या, म्हणजे तुम्ही नाव घेतलं आम्ही घेऊ शकत नाही, त्या व्यक्तीच्या मुंडक्यावर सुद्धा पाय हाच माणूस ठेवणार आहे, हे मात्र सत्य आहे. आता ह्या निवडणुकीत मी निवडणुकीचा अर्ज भरायचा चर्चा चाललेली आमच्या पक्षाकडनं, की आमची सगळी आम्ही यावेळेला पक्ष एकसंघ होतो. जगताप साहेबांना आणि घोरपडे सरकारना आम्ही विनंती करत होतो की आपण ह्यावेळी लढायचं आहे, करायचं आहे. चर्चा चालू होती, सगळ्या आतल्या गोष्टी एकदमच भाषणात सांगता येते. आणि थोडं मला पण वाटायला लागलं की आता होतच नाही तिकीट, आता कुठेतरी थांबलं पाहिजे. पण जनतेतनं आवाज येऊ लागला, जनतेतनं लोक सांगायला लागली उभारलं पाहिजे, थांबून चालणार नाही. मग माझ्याकडे लोक येऊ लागले, अहो काय खर्चाचं असेल तर सांगा, देतो. एवढं खर्चाचं काय, आता आम्ही खाऊन टून चुके आहे. नाही काय ते पद पाहिजे तर सांगा, विधान परिषद 100% देतो. सांगली मिरजेचं विधानसभेची उमेदवारी तुम्ही म्हणाल तर देतो. ते निवडून आले तर तुम्हाला मंत्री करतो. तुम्हाला दिल्लीलाच जायची हौस असेल तर राज्यसभेवर पाठवतो. सगळे आमिष दाखवतो. कधी कधी आपलं पण मन जरा होते, अरे खरंच आहे काय, लोकांपुढे जायचं करायचं. पण या दोघांचा चेहरा समोर आला. मी तुम्हाला सांगतो, आणि खूप वेळ राजकारणात आमच्या घराशी किंवा आमच्याशी, म्हणजे आमचे भाऊ असतील, वडील असतील, राजकारणात आम्ही आमने सामने राहिलेलो आहे. जगताप साहेब आणि आम्ही आमने सामने राहिलेलो आहे, घोरपडे सरकारने आम्ही आमने सामने राहिलो. पण जेव्हा जेव्हा आम्ही त्यांच्याकडे गेलो आणि एखादा शब्द घेतला, आणि सगळे म्हणतात, तुमचे विरोधक म्हणतात, जिल्ह्यात सगळ्यांना माहिती आहे की विलासराव जगताप साहेब आपल्या शब्दाशी शेवटपर्यंत प्रामाणिक राहतात. मी म्हणाव मी कसा फुटीन, मला नाही फुटता येणार, समोर माणसं एवढी ठाम आहे. घोरपडे सरकारने जेव्हा जेव्हा मला शब्द दिलाय तेव्हा ठामपणे माझ्या सोबत उभे आहेत, कधी बदल होत नाही. म्हणून तुमच्यात खरोखर एवढं धाडस असेल की तुम्ही पद वाटताय, तर त्या ठामपणे तुम्ही घोरपडे साहेबांकडे जावा, जगताप साहेबांकडे जावा आणि त्यांना पटवून सांगा. ब्रह्मदेव जरी आता आला तरी शब्द न बदलणारी 2 लोक माझ्या सोबत आहेत. म्हणून मी धाडस केलं की आता माघार घ्यायची नाही, आता लढायचं, काय होईल ते होईल. वसंतदादांच्या विचाराने आपण चालतो. आम्ही पक्षाला सांगितलं 90 वर्ष आम्ही वसंतदादांचं घर ह्या काँग्रेस पक्षासाठी राबते. मागच्या वेळेला इच्छा नसताना पक्षाने सांगितलं म्हणून स्वाभिमानीकडनं पण लढलो. जे म्हणेल ते आम्ही ऐकतो. मंत्रीपद मिळेल न मिळेल, आमदारकी मिळेल न मिळेल, तिकीट मिळेल न मिळेल, जे होईल ते आम्ही तुमच्यावर राहतो. शिवसेना कालचा पक्ष 9 दिवसापूर्वी भाजपकडे जाता जाता वंचित मधनं फिरून शिवसेनेत आलेल्या पैलवानाला तुम्ही तिकीट देता. ते आघाडी तोडतोची भाषा करतात आणि 90 वर्ष तुमच्यासाठी राबलेल्या कुटुंबाच्या साठी तुम्ही वाईटपणा घ्यायला तयार नाही, आघाडी तोडायला तयार नाही. कारण विश्वित कदम सुद्धा अगदी पोटतिडकीने बोलले, तोडायची होती आघाडी.
झाली असती स्वतंत्र लढाई. हा सगळा डाव जो रचला गेला, ह्या संजय काकाला पुन्हा काहीतरी करून सत्तेत आणण्यासाठी डाव चाललेला. सुरतमध्ये साहेब काल परवा तुम्ही ऐकलं असेल, एक लोकसभेचा खासदार बिनविरोध झाला. भाजपचा उमेदवार विरोध होता, काँग्रेसच्या उमेदवाराचा अर्ज उडाला. तो उडाला का तो स्वतःच त्यांनी मुद्दावून उडवून घेतला हे माहित नाही. आता ग्रामपंचायतीला अर्ज भरताना सुद्धा सगळी देणी बिनी भरल्याशिवाय आपण ग्रामपंचायतीला अर्ज भरत नाही. हा लोकसभेचा अर्ज भरला आणि ही देणी थकीत असताना ह्यांनी बघितलं नसणं शक्य आहे का? आणि लगेच सगळ्या अपक्षांनी अर्ज काढून घेतले. मी ज्या निवडणुकीला आता उभं होतो माघारीच्या दिवशी, माझं पण काय झालं, ते 12 खड्याप्रमाणे नाव लागते सर. त्यामुळे ते ग ग ग ग न, तर माझं होतं य र ल व श, व म्हणजे अगदी शेवटी. तर माझं खूपच नाव खाली जायला लागलं. म्हणून 4-5 अपक्षांना आम्ही निरोप दिले, अहो अर्ज काढून घेताय का बघा. तर त्यांनी मला काय सांगितलं, काढणार आहे अर्ज, तुम्ही काढल्या आम्ही सगळे काढणार आहे. मग मला जरा शंका आली, काहीतरी ह्या डाव चाललेला आहे. आणि प्रत्येक जण मला चांगलं चिन्ह मिळवून देईल. प्रत्येकाने बरोबर तांत्रिक दृष्ट्या अशी अर्ज भरले होते की मला कुठलं चांगलं चिन्हच मिळू नये आणि माझं नाव खाली 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 जावं, म्हणजे लोकांना ते सापडू नये. पण कसं असते, कधी कधी देवाने ठरवलंच असलं तर ह्यांनी एवढं खाली 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 दाबत गेले, त्या मशीनमध्ये 16च नाव मावतात. त्यामुळे दुसरी मशीन लावा लागली आणि त्या मशीनीत माझं नाव गेलं परत 1 नंबर. म्हणजे हे दाबायचा प्रयत्न करतात आणि देव मला पण वर आणायचा प्रयत्न करतो. त्यामुळे हे काय जरी ह्यांनी डाव केले तर हा येणारी निवडणुकीचा निकाल हा ठरलेला आहे. मी तुम्हाला आश्वस्त करतो, आता छोटे तुम्ही एका जत तालुक्यापुरतं बघता आणि आज सगळे सहकारी त्यांचे साहेबांचे आणि सरकारांचे असल्यामध्ये सांगत असतील. पण माझा आता आटपाडी तालुका दौरा झाला. आटपाडी तालुक्यात एकही नेता आमच्या बरोबर नाही. सगळे नेते हे महायुती बरोबर आहेत, त्यांच्या मंचावर आहेत, त्यांच्या बाजूने भाषण करतात. मी त्या गावात जात असताना फक्त गावाच्या त्या वेगवेगळ्या ग्रुपवर आम्ही मेसेज टाकले की प्रचाराला मी या लागलो. गावात गेल्यावर वेळेला 4ही पक्षाचे गटाची लोक माझ्या स्वागताला उभी होती. चौघं एकामेकाकडे बघायला लागले, तू इथं कसा, तू इथं कसा. नाही ह्या विशाल पाटलाचं काम करायचं. एकामेकाला बघायला लागले. पुन्हा भाषणात म्हटले आम्ही कधीच एकामेकाबरोबर आलो नाही, पण ह्या वेळेला जनतेनंच ठरवलंय की ह्या वेळेला हा संजय काकाचा भूत गाळायचा. काय जरा माझा लय विश्वास नाही सरकारांचा आणि जगताप साहेबांचा हाय का माहिती. मी ते जादू टोना हे ते असल्या भानगडीत मी नसतो, नाही नको म्हणून आपलं जुळतो. तर हा गडी सारखा देव धर्म तुमच्या संपर्क खूप आहे. संपर्क खूप आहे म्हणजे तुमच्या तालुक्यात जरा 2-4 महाराजांचे मठ आहेत, त्या मठाला सारखं सारखं यावं लागते आणि तिथं देव देव करत विशाल पाटील माझ्या विरुद्ध उमेदवार नसावा ही प्रार्थना करावी लागते. आणि खोटं देवधर्म करून लोकांना भुलवून मतं घ्यायचा प्रयत्न असतो. पण तुम्ही बघा आपल्या संस्कृतीत सगळ्यात मोठा शंकराचा महादेवाचा देवभक्त होता, तो होता रावण. आणि त्यामुळे रावणाचा सुद्धा दहन हे त्याच्या अहंकारामुळे झाला. तसा हा आता पापातनी पूर्णपणे घडा भरलेला संजय काकाचा ह्या ठिकाणी अहंकाराने भरलेला. आणि म्हणून येणाऱ्या निवडणुकीत ह्या राक्षसाला आपण गाडायचं आहे, दहन करायचं आहे. ही शक्ती तुमच्या सगळ्यांच्यात आहे. साहेबांनी आणि घोरपडे सरकारने धाडस केलं, पक्षाविरोधी गेले, त्यांना त्रास होईल, गोष्टी होतील, पण ते लढले. काल एक अतिशय निंदनीय गोष्ट झाली. त्याच्या पायाखालची संजय काकाचे वाळू बसत असल्यामुळे काहीतरी गुंड पाठवून जगताप साहेबांच्या गाडीवर हल्ला केला. हा स्वतःला मर्द समजतो. मी ह्याला आव्हान दिलं होतं की खरंच तुम्ही मर्द आहेत, एवढं शक्तिवान आहे, ताकद आहे, काम चांगलं केलं असेल तर ते भाजपचा कवच सोडा आणि सगळं सोडून अपक्ष मी लढा लागलो तसं अपक्ष मैदानात या
मग होऊन जाऊ दे. आणि खरंच एवढी शक्ती आहे, एवढी ताकद आहे आणि वारच करायचा असेल तर समोर समोर करा. मागणं करायचं काय कारण आहे? हा एक नंबरचा भित्रा व्यक्ती आहे, कुणीही त्याला घाबरू नका. हा एवढा भित्रट आहे की हा तासगाव मध्ये बाजार समितीच्या निवडणुकीत पराभव दिसून सुमनताई वहिनी ज्या महिला आमदार आहेत त्या महिला आमदारांवर गुंड पाठवून दगडफेक करून त्यांना सुद्धा मारण्याचा प्रयत्न करतो. महिलांच्या अंगावर जातो. आता जगताप साहेबांनी सांगितलं 76 वय अशा व्यक्तीच्या अंगावर जातो. दुर्दैवानं विचार करा, असला गुंड प्रवृत्तीचा माणूस आपण सगळ्यांच्या नाकर्तेपणामुळे आमचा संपर्क कमी पडल्यामुळे आपण खासदार केलेला. एक शब्द दिल्लीत त्याला बोलता आला नाही. एक 100 ते 150 दिवस लोकसभा चालते वर्षात, 10 वर्ष खासदार आहे म्हणजे 1500 दिवस, 1000 ते 1500 दिवस लोकसभा चालते. 1000 ते 1500 वेळा त्या लोकसभेत बोलायची संधी आहे. आपापले वेगळे वेगळे गाव काढले तर 600 गाव आहेत. 1200 वेळा बोलायचं म्हणलं तर ह्या 10 वर्षाच्या काळात प्रत्येक गावचं किमान 2 वेळा तिथं नाव घेतलं गेलं पाहिजे होतं. तुमच्या एकाही गावचं नाव घेतलं नाही. जत तालुका आहे हे तर लोकसभेत दिल्लीत कुणाला तर कळलं पाहिजे की नाही कळलं पाहिजे. आता खासदार निवडून दिलाय तुम्ही, नापासच आहे. तो परीक्षेलाच बसायला गेला नाही. आता काय त्याला सांगू, दुसऱ्यालाच पाठवतो. मागच्या 2 परीक्षा साहेबांनी लिहिल्या त्याच्यामुळे पास झाला. अहो बोलला नाही तिथे लोकसभेत, जतचं नाव काढलं नाही. निधी खर्च करायला त्याला जमत नाही. गेल्या 10 वर्षात ह्या जत तालुक्यात 5 वर्ष विलासराव जगताप साहेब आमदार होते, 5 वर्ष आता विक्रम सावंत आमदार. जेवढं तुम्हाला ह्या म्हैसाळ प्रकल्पाची कामं दिसतात, ह्या ठिकाणी जी जी कामं चाललेली आहेत, आणि मी माहिती घेऊन सांगतो तुमच्याकडे, तो येऊन सांगतो मी पाणी दिलं, मी हे दिलं, मी ते दिलं. एआयबीपीतनं प्रतीक पाटील मंत्री असताना 1000 कोटीच्या वर निधी ह्या एआयबीपीने मान्यता मिळाली. निधी ह्या तालुक्याला वर्ग झाला. त्यानंतर जी जी कामं ह्या तालुक्यात झाली सगळं राज्य शासनाच्या आणि दिल्लीतनं पूर्वीच मंजूर झालेल्या पैशातनं झालेली आहेत. खासदार म्हणून ह्यांनी 1 पैसा ह्या जत तालुक्याला आणलेला नाही. जगताप साहेब आमदार असताना निधी वर्ग झाला. विक्रम सावंत आता आमदार निधी वर्ग व्हायला लागलाय. जी परवाची मंजुरी मिळाली विस्तारीची ती सुद्धा जनतेच्या आंदोलनामुळे, ती पण राज्य शासनाकडनं, केंद्रातनं नाही. पण हा आमचा जो गडी आहे, ह्याची ख्याती आहे, दुसऱ्याने केलेल्या कामावर आधी जाऊन ह्यांनी नारळ फोडायचा आणि श्रेय लाटायचा प्रयत्न करायचा. एखादं असतेच का आता आम्ही सगळ्यांनी साप पाळलाय आणि दूध पाजलंय आणि आता खरं म्हणजे आम्ही तक्रार करू नये, पण तुम्हाला सगळ्यांना सल्ला देतो, काठी हातात असली आणि हो एका ठिकाणी दिसला आणि साप एका ठिकाणी दिसला तर काठी कुठे मारावी, तो एखादा दसायचं राहील हा सोडणार नाही, एवढं लक्षात ठेवा. आणि हे जनतेपर्यंत पोहोचवायचं. ही प्रवृत्ती केवढी खराब आहे या माणसाची. आणि म्हणून जगताप साहेबांनी निर्णय घेतला की ह्या ठिकाणी ह्याला पाडलं पाहिजे. आमचं काय खूप शक्य आहे असं नाही. जगताप साहेबांनी आम्ही अजूनमधून भांडतो, प्रत्येक गोष्ट आम्ही काय त्यांच्या मनासारखी करतो असं नाही. पण पुढेही एकत्र काम करायला पाहिजे, पुढे एक राहिलं पाहिजे. पण ह्या जिल्ह्याला जर सुधारायचं असेल, ह्या जिल्ह्याचं काहीतरी चांगलं करायचं असेल तर ह्या प्रवृत्तीच लोक पाडली पाहिजे. मी खूप मुद्दे बोलण्यापेक्षा मी बोललेलो आहे. तुम्ही आता काय मोबाईलला सगळं वाचता, सगळं पाहता. पण वसंतदादांचा नातू म्हणून तुम्ही सगळे अजूनही माझ्यावर एवढं प्रेम करायला तयार आहे, हे पाहून पूर्णपणे मन भरावून गेलं. एवढं ह्या व्यक्तीला बदलायची गरज ह्या सांगली जिल्ह्यात निर्माण झाली. तुम्हाला खासदार कसा असावा
हा निर्णय तुम्ही द्यायचा आहे, तुम्ही ठरवायचा. पण वस्तुस्थिती हा नाकारून चालणार नाही की जी अपेक्षा वसंतदादाच्या नातवाकडनं तुमची होती, वसंतदादाच्या नातवाने ज्या पद्धतीने संपर्क ठेवायला पाहिजे होता त्या संपर्कात आम्ही कमी पडलो. ती खंत तुमच्या मनात आहे आणि ती खरी आहे. आम्ही पराभूत झालो आहे, कारण आम्हाला माहित आहे. आम्ही कमी पडलो आणि म्हणून तुमच्याकडनं आम्ही कमी पडलो तरी एवढं प्रेम उफाळून आलं हे बघून आम्हाला आता निश्चित आमच्या स्वभावात बदल करावा लागणार आहे आणि आम्ही केलाय. आमच्या अडचणीच्या काळात आमच्या घराचं अस्तित्व संपा लागले, आम्ही संपतोय. अशा वाईट परिस्थितीत तुम्ही सगळे एवढ्या संख्येनं, एवढ्या प्रेमानं, हक्कानं आम्हाला सोबत नेताय, आम्हाला घेताय, आम्हाला वाचवण्यासाठी धरताय. आम्ही उडी मारले न, डोळे झाकून उडी मारले, पण आम्ही पडू नये म्हणून तुम्ही आम्हाला धरताय. हे एवढं तुम्ही सगळं करताय ह्याची जाणीव आमच्या मनात आहे आणि ह्याचा विसर कधी पडणार नाही. वसंतदादांच्या काळापासून मी प्रत्येक ठिकाणी सांगतो, ह्या जत तालुक्यात मी तुम्हाला सांगतो, ज्या वेळेला आमच्या आजी शालिनताई पाटील ह्या ठिकाणी लोकसभेला उभारल्या होत्या, मिरज भागातून आम्हाला विरोध होत होता. शालिनताई पाटील त्यावेळी उभारल्या होत्या. त्यांनी जैन समाजा संदर्भात काहीतरी वक्तव्य केलं होतं. सारख्या जुन्या गोष्टी तुम्हाला माहित असतील त्यांची, आणि ते वक्तव्य केल्यामुळे आमच्या भागात पूर्णपणे लोक विरोधात गेली होती. दादांना लक्षात आलं की आपण ह्या ठिकाणी पराभूत होऊ शकू. वसंतदादा मुख्यमंत्री होते पण जनता आमच्या भागात विरोधात होती. त्यावेळी शालिनताई आणि वसंतदादा ह्या तालुक्यात प्रचाराला, मला वाटते पहिल्यांदा प्रचाराला हेलिकॉप्टर मधनं आले. मुचंडी वगैरे ह्या भागात हेलिकॉप्टर लँड होऊन प्रचार केला. उमराणीला आले, मुचंडीला. त्यावेळेला 83 साली आमच्या भागात कमी पडलो, पण ह्या जत तालुक्यानी, आणि त्यावेळी स्पर्धा होती राजाराम बापू वसंतदादा, हा वादही होता, पण ह्या तालुक्यानं तारलं, ह्या तालुक्यानं मोठं मताधिक्य दिलं आणि त्या जोरावर आमचं घर त्यावेळेस तुम्ही सगळ्यांनी वाचवलं. आज परत परिस्थिती निर्माण झालेली आहे, आम्ही अडचणीत आहे आणि पुन्हा आम्ही तुमच्याकडे येतोय आणि पुन्हा तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येनं प्रेमानं आम्हाला साथ देताय. निश्चित पूर्ण आयुष्य ह्याची परतफेड करण्यासाठी आम्हाला तुमची सेवा करावी लागेल ह्याची आम्हाला पूर्णपणे जाणीव आहे. आणि तुम्हाला मी आश्वस्त करतो की ह्या तालुक्याचा प्रामुख्याने प्रश्न शेतीच्या पानाचा आहे, एक मोठा उद्योग धंदा उभा करण्याचा आहे. संजय पाटलांना जमलं नाही ते ड्रायपोर्ट उभं करायचं आहे, एअरपोर्ट उभं करायचं आहे. इथल्या प्रत्येक तरुणाला शिक्षणाची सोय, नोकरीची सोय द्यायची आहे. या सगळ्या बाबींसाठी मी अहोरात्र झटणार. तुम्हाला आवडेल असा खासदार, तुम्हाला स्वाभिमानाने आपला म्हणता येईल असा खासदार, तुम्हाला अभिमान वाटेल असा खासदार की तुम्ही म्हटला पाहिजे सांगली जिल्ह्याचा खासदार हा भारतात एक नंबरचा आहे, असा खासदार बनण्याची माझी इच्छा आहे, माझी क्षमता आहे. तुम्ही सगळ्यांनी ह्या वेळ आमच्या घरावर राहावं. जर तुम्हाला 5 वर्षाने चुकूनही असं वाटलं की विशाल पाटलांनी काम चांगलं केलं नाही, विशाल पाटील आपल्याशी प्रामाणिक राहायला नाही, तर विशाल पाटील पुन्हा तुमच्याकडे मतं मागायला येणार नाही, मी या ठिकाणी वाईट. कारण एवढं प्रेम तुम्ही आम्हाला दिलेलं आहे, एवढ्या ताकदीनं तुम्ही आमच्या मागे राहिलेला आहे. ही वेळ आलेली आहे, आम्हाला सुद्धा आता परतफेड करायची. आता कार्यक्रमाला खूप वेळ झाला, मला यायला थोडा उशीर झाला. भावनेची बात मी कधी कधी जास्त बोलून जातो, पण घोरपडे सरकारांनी सुद्धा ताकदीनं कवठेमंकाळ तालुक्याची धुरा सांभाळलेली आहे. त्या ठिकाणी प्रत्येक गटाचे कार्यकर्ते आपलं काम करतायत. मी आटपाडी तालुक्यात तुम्हाला सांगितलं, पलूस, कडेगाव, मिरज तालुका, मिरज शहर, सांगली शहर, प्रत्येक तालुक्यातनं जोरात प्रतिसाद मिळतो. खानापूर तालुक्यात आम्हाला काळजी होती आणि खानापूर तालुका विटा शहरात सुद्धा मोठ्या फरकानं आपण आघाडी घेऊ अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. अपक्ष लढाई सोपी नाही. लिफाफा चिन्ह घरोघरी पोचायला लागणार. आता मिळालाय लिफाफा, पण ह्या लिफाफ्याच्या माध्यमातून तुम्ही सगळ्यांनी मला प्रेमाचं आहेर द्यावं आणि हा लिफाफा तुमच्या सगळ्यांचा संदेश म्हणून हा दिल्लीत पाठवावा ही या ठिकाणी मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो. अजून खूप भाषणं व्हायची आहेत, पुन्हा आम्ही येणारच आहे, पण आपण ह्या आजच्या बैठकीसाठी सगळे प्रमुख कार्यकर्ते जमलात. काम करताना काँग्रेसचे कार्यकर्ते, जगताप साहेबांचे कार्यकर्ते,
एकत्र काम करणं कदाचित सोपं होणार नाही, पण ह्यावेळी उद्दिष्ट एक आहे की त्या संजय काकाची ह्या प्रवृत्तीला गाठणे आणि ह्यासाठी आपण एकत्र आलेलो आहे. आपलं उद्दिष्ट एक आहे, आपण सगळे एकूण त्याला काढायचं आहे आणि म्हणून आपापले थोडेफार वादविवाद बाजूला ठेवून आपण ताकदीनं माझ्यासाठी काम करावं. पुन्हा एकदा जगताप साहेबांची, घोरपडे सरकारांची, आपल्या तालुक्यातल्या सर्व कार्यकर्त्यांचे, अध्यक्षांचे, सर्व पदाधिकाऱ्यांचे मी मनापासून आभार मानतो आणि आपली रजा घेतो.